चला तर मग मैत्रिणींनो, आज फक्त 15 मिनिटाच्या आत होणारा रव्याचा आपण ढोकळा तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी मी तांदूळ घेतले होते, अर्धा ते 1 तास भिजवून घ्यायचे आहेत. नंतर मी 2 चमचे रवा, थोडंसं लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धी वाटी दही घेऊन घेतली, थोडं वरून पाणी टाकून त्याची पूर्णपणे फाईन पेस्ट तयार करायची आहे. मी डोसा करण्याच्या आधी 1 तास तांदूळ भिजवून घेतले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं अर्धा तास गरम पाण्यामध्ये पण भिजवू शकता, म्हणजे पटकन भिजले जातात. पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे, जिरे, मोहरी, थोडंसं कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची. ही फोडणी आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये टाकून 10 मिनटं हे बॅटर झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर या बॅटरमध्ये 1 पाऊचभर इनो टाकायचं आहे आणि हे तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. बॅटरवरती थोडं चुटकीभर इथे लाल तिखट टाकायचं आहे आणि हे 20 मिनटं स्टीम करून घ्यायचे. 20 मिनटानंतर पूर्णपणे थंड करून झाल्यावरती वरून कोथिंबीर टाकायची. मस्त असा गरमागरम रवा तांदूळचा ढोकळा सर्व करायचा आहे. खूप स्पंची असं तयार होतो, इन्स्टंट होतं. तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.